नक्की जाऊ? हो. तो जा म्हणाला. बापरे, आता काय होईल? म्हणजे दीप जर आता घरी गेला तर काका ओरडतील त्याला. काय करू शकतो? काका एवढे चिडलेत ना की काहीही करू शकतील, पण नाही, असं तर सोडून जाता नाही येणार त्याला. काय? मी का तुझ्या वेळेचा विचार करू? तू केलास माझ्या वेळेचा विचार? सकाळी नको 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 म्हणत होते तरी हट्ट धरलास ना तू. मग मी पण हट्ट धरणार आहे. तुला माझ्यासोबत थांबावं लागेलच. चल चल पटकन. नाही नाही, तू चल चल कन, चल, उशीर होतोय. चल लवकर ये, लवकर ये. चल ये, लवकर ये. काय होतं काही कळतच नाहीये. दादा एवढा चिडलाय, त्याची पूर्ण खात्री आहे जे काय झालं ते दीपमुळेच झालंय. मला माहिती नाही दीपने नाही काही केलेलं. हे खरं काय आहे खोटं काय काहीच कळत नाहीये. त्यातनं हा अजून घरी आलेला नाहीये. कुठे अडकलाय कुणास ठाऊक. फोन का कट करतोय हा? काय झालं? मला वाटतंय ना मागच्या टायर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. जरा बघशील का रे प्लीज? दीप कुठे आहेस तू? आणि फोन का नाही उचलत? आणि आधी फोन का कट केलास तू माझा? आहेस कुठे तू? हॅलो, मी ज्योती बोलतेय. ज्योती? दीपचा फोन तुझ्याकडे कसं काय? आणि दीप कुठे आहे? कुठे आहे तुम्ही? काय चाललंय तुमचं? दीपला दे आधी फोन. आत्या, मी तुम्हाला हे सगळं आत्ता नाही सांगू शकत, पण दीप ना माझ्या बरोबर आहे. रिक्षाच्या कामासाठी मी त्याला घेऊन आले. तू दीपला दे आधी फोन. पण मला सांगा ना, पुरुषोत्तम काका घरी आलेत का? सर, फोन कुठे गेला? हा, आत्या फोनवर आहे सर. काय झालं यांचं? चल तू. प्रीती, प्रीती तुम्ही शांत व्हा बघू. हो, तुम्ही एवढा त्रास का करून घेताय स्वतःला? कारण हो, या सगळ्या गोष्टींना मीच जबाबदार आहे. मी जर दीपला फोन केला नसता, मी त्याला बोलावलं नसतं, तर आज हे जे काही घडलंय ना ते घडलंच नसतं. माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे दुसऱ्याच कुठल्या तरी माणसाची चूक दीपवर लादली गेली. मी ना हट्टच नव्हता करायला पाहिजे. मी बोलवलं ना म्हणून हे सगळं झालंय. तुम्ही शांत व्हा. हे बघा, असं काही नाहीये. तुम्ही उगाच स्वतःला दोष नका देऊ. अहो, तुम्ही चांगल्या उद्देशाने दीपला तिथे बोलवलं होतं. त्यात तुमचा चांगुलपणाच होता. तुम्ही नका काळजी करू. आणि यामागे जो कोणी आहे ना त्याला आपण नक्की शोधून काढू. नाही, मला माहिती आहे माझी चूक आहे. हे बघा, तुम्ही माझं प्लीज ऐका. आपण ना आता या गोष्टींवरती चर्चा नको करायला. जर चर्चा झाली ना तर परत तेच वाढत जाईल आणि त्याच्यावरती वाद होतील.
आणि घरात आधीच सगळ्यांना खूप टेन्शन आहे हो. मला मला नाही आवडणार माझ्या घरातली माणसं अशी एकमेकांवरती रुसली. हो प्लीज नका ना बोलू या विषयावर. माझ्यामुळे दीपला त्रास झालेला मला नाही आवडणार. दीप, मी एक बोलू का? बोल. हे बघ, मला कळतंय वाईट झालंय सगळं जे झालं ते, पण आत्यांशी फोनवर न बोलून काय होणार आहे ना. निदान त्यांच्याशी तरी तू बोल. तुला काय करायचं? हा? त्यांचा फोन उचलला, घरचे काळजी करतात. आले हे बेटा, मला उगाच शहाणपणा शिकू नकोस. मला माझ्या घरच्यांशी कसं वागायचं, काय बोलायचं हे मला चांगलं माहिती आहे. तू नको मध्ये पडूस. पण मी तुला मदत करते. मी मागितली तुझी मदत. हे बघ, ऑलरेडी खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर. मला नको मदत करू. हे बघा, मी तुम्हाला समजू शकतो आणि आपल्या घरातले पण तुम्हाला समजून घेतील. तुम्ही फक्त ना हे स्वतःला दोष देणं तर बंद करा प्लीज. प्लीज. त्याने सत्य बदलणार आहे का? सत्य तर हेच आहे ना की मी दीपला फोन केला, मी हट्ट करत होते, मी बोलवलं ना त्याला. तुम्ही आज मला समजून घेताय हो, पण तुमच्यासारखं सगळे मला समजून घेणार आहेत का? आत्या मला तुमच्यासारखं समजून घेणार आहेत का हो? नाही ना. उलट आत्या तर मला म्हणतील की हे सगळं मीच मुद्दामून घडवून आणले. तुम्ही घडून आणले का हे? तुम्ही घडून आणले का हे? अहो सांगा ना, तुम्ही घडून आणले का हे सगळं? मी नाही ना. हे बघा प्रीती, तुम्ही शांत व्हा. जे काही घडलं ना तो एक अपघात होता आणि त्या अपघाताला कोणीच कारणीभूत नाहीये. त्यामुळे तुम्ही उगाच नका टेन्शन घेऊ. आणि समजा उद्या कोणी तुमच्यावर आरोप केला तर मी आहे ना तुमच्यासोबत. हो, मी तुमची बाजू घेईन, मी तुमची साथ देईन. मला माहिती आहे ना सगळं. नका विचार करू. आता शांत व्हा प्लीज. तुम्हाला पाणी हवंय का? थांबा, मी पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. प्लीज शांत व्हा. हॅलो. छान. हळूहळू हा मूर्ख स्वराज माझ्या हातातली भावली होतोय. आता मी जशी बोटं चालवेन तसाच हा नाचेल. आता पुरुषोत्तमच्या रागापासून दीपला कोणीच वाचू शकणार नाही. वेल प्लेड प्रीती, वेल प्लेड.